विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 यामधील अ, त्याचे दोन प्रकार असतात, एक लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन. काल आपण लैंगिक प्रजनन याविषयी माहिती पाहिली. तर लैंगिक प्रजननामध्ये किती जनुकाचा समावेश होतो, लैंगिक प्रजनन एकपेशीय सजीवामध्ये कशा प्रकारे होते, त्याचे प्रकार कोणते. तर त्याचा पहिला प्रकार आपण काल पाहिला, द्विविभाजन. अमिबामध्ये होतं, पॅरामोसियममध्ये होतं आणि इग्लिनामध्ये होतं. दुसरं आपण पाहिलं बहुविभाजन. बहुविभाजन हे अमिबामध्ये होतं. तिसरं काल आपण पाहिलं कलिकायन. कलिकायन हे किण्वामध्ये होतं. हे एकपेशीय सजीवाचे एकपेशीय सजीवामध्ये होणारे अलैंगिक प्रजनन आणि बहुपेशीय सजीवामध्ये होणारे अलैंगिक प्रजननाचे एकूण 5 प्रकार आपण काय पाहिलं. पहिला तो म्हणजे खंडीभवन. खंडीभवन कोणामध्ये होतं? स्पायरोगायरा. दुसरा पाहिला आपण पुनर्जनन. पुनर्जनन कोणामध्ये होतं? प्लॅनेरियामध्ये. तिसरा पाहिला आपण मुकुलायन. मुकुलायन कोणामध्ये होतं? हायड्रामध्ये. चौथा पाहिला आपण शाकीय प्रजनन. शाकीय प्रजनन कोणामध्ये होतं? रताळे, पानफुटी, बटाटे यांच्यामध्ये होतं. आणि पाचवा आपण पाहिला तो म्हणजे बीजाणू निर्मिती. आता बीजाणू निर्मिती कोणामध्ये होते? तर बीजाणू निर्मिती ही म्युकर म्हणजे बुरशीमध्ये होते. काल आपण याच्याविषयी माहिती घेतली. आज आपण शिकणार आहोत लैंगिक प्रजनन म्हणजे काय किंवा लैंगिक प्रजनन कसं होतं याच्याविषयी आज माहिती शिकणार आहोत. तर बघा, लैंगिक प्रजनन कायम 2 जनक पेशीच्या मदतीनं होतं. काल आपण अलैंगिक प्रजनन पाहिलं होतं. अलैंगिक प्रजननामध्ये एकच जनक पेशी, पण लैंगिक प्रजननामध्ये 2 जनक पेशी होत्या. त्या 2 जनक पेशी म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक असतात. लैंगिक प्रजननाच्या प्रमुख 2 प्रक्रिया होतात. त्यातली पहिली प्रक्रिया आहे ती म्हणजे युग्मक निर्मिती आणि दुसरी प्रक्रिया आहे ती म्हणजे फलन. आता युग्मक निर्मिती कशाला म्हणायचं? या प्रक्रियेमध्ये अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्राची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकाची निर्मिती होते. त्यामुळे ह्या जनिक पेशी एकगुणी असतात. आता दुसरं आहे ते म्हणजे फलन. आता फलन नेमकं कुणाला म्हणायचं किंवा फलन कसं होतं याच्याविषयी माहिती आपण शिकणार आहोत. तर बघा, या प्रक्रियेत स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एक गुणी पेशीचा संयोग होऊन एक द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते. याला फलन म्हणतात. आता या फलनामध्ये युग्मनज सूत्री विभाजनानं विभाजित होऊन भ्रूण तयार होतो आणि या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. आता या प्रजननामध्ये एक नरजनक असतो आणि एक मादीजनक अशा 2 जनकाचा सहभाग असतो. नरजनकामध्ये पुयुग्मक असतात, तर मादीजनकामध्ये स्त्रीयुग्मक यांचा संयोग होतो. त्यामुळं तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकाची विचरित जनुके असतात. म्हणून तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्माबाबत त्यांच्यामध्ये साम्य असतं आणि काही गुणधर्माबाबत त्यांच्यामध्ये वेगळेपण असतात. आता जननिक परिवर्तनामुळे सजीवात विविधता दिसून येते. आता जननिकाचं परिवर्तन होतं त्यामुळं सजीवामध्ये वेगळेपण दिसून येतो. पण आपण अलैंगिक प्रजननामध्ये पाहिलं होतं की वेगळेपणा दिसून येत नाही. ही विविधता आता जननिक परिवर्तन झाल्यामुळं त्यांच्यामध्ये विविधता का दिसते? तर या सजीवास या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व आपलं अस्तित्व टिकवण्यास मदत होते. त्यामुळे वनस्पती आणि प्राणी नामशेष होण्यापासून स्वतः वाचू शकतात. आता खाली एक प्रश्न दिलेला आहे, तुम्हाला विचार करा. स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक जर द्विगुणी असते तर काय झाले असते? आता स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक जर 2 द्विगुणी असते, द्विगुणी म्हणजे 2n जर असते तर ते चतुगुणी झाले असते. म्हणजे चतुगुणी म्हणजे 4n झाले असते. युग्मनच तयार होईल आणि याच्यामुळं त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या सजीवामध्ये किंवा जीवामध्ये मोठ्या प्रमाणात विकृती निर्माण होते. दुसरा प्रश्न आहे, निसर्गात अर्धगुणसूत्री विभाजनाने पेशी विभाजित झाल्याच नसत्या तर काय झालं असतं? त्याचं उत्तर आहे बघा, हे दुसरा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे तुमचा, झाल्याच नसत्या तर काय झालं असतं? स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक द्विगुणी झाले असते म्हणजे 2n झाले असते. आता ह्याच्यातला आपण पहिला
अभ्यास करू लैंगिक प्रजननातील, ते म्हणजे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. आता वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन कसं होतं? वनस्पतीमधील फूल हे लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक एक आहे. म्हणजे वनस्पतीच्या कोणत्या भागामध्ये कोणत्या अवयवामध्ये लैंगिक प्रजनन होतं? तर फुलामधून बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडल असतात. आता निदलपुंज म्हणजे हे जे तुम्हाला हिरवं दिसतंय हे निदलपुंज आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे दलपुंज. आता दलपुंज म्हणजे पाकळ्या त्याच्या, ह्या ज्या आहेत हे दलपुंज. तिसरा आहे पुमंग. आता पुमंग हा जो भाग आहे, हा भाग म्हणजे तुमचा पुमंगाचा भाग आहे. आता या पुमंगामध्ये कोण येतं? तर हा परागकोश आणि हे परागवृत्त येतं. हे 2 भाग पुमंगामध्ये येतात. आणि जायांगामध्ये काय काय येतं? फुलाचा हा भाग कुक्षीवृत्त आणि हा जो आतमधला भाग आहे ते अंडाशय. हे 3 भाग जायांगामध्ये येतात. यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचं काम करतं. आता नेमकं प्रजननाचं काम कोणता भाग करतो? तर हा पुमंग, जायांग आणि हा पुमंग हे 2च भाग प्रजननाचं काम करतात. म्हणून यांना आवश्यक मंडल असं म्हणतात. मग आवश्यक मंडल कोणते आहेत? पुमंग आणि जायांग. पुमंगामध्ये काय येतं? परागकोश, वृत्त. आणि जायांगामध्ये काय येतं? कुक्षीवृत्त आणि अंडाशय. तर निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलाचे संरक्षणाचे काम करतात. आता हा जो दलपुंज आहे आणि हा जो निदलपुंज आहे, हे दोघं या आतील भागाचं संरक्षण करण्याचं काम करतात. निदलपुंजातील घटक दलांना निदल म्हणतात. आता निदलपुंजातील हे जे घटक दल आहेत यांना काय म्हणायचं आहे? निदल असं म्हणतात. आणि ते हिरव्या रंगाचे असतात. इथं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, हे काय आहे? तुमच्या हिरव्या रंगाचे निदल असतात. दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात. ह्या ज्या पाकळ्या आहेत पानाच्या, ह्या ज्या पाकळ्या याचा रंग विविध रंगी असू शकतात. म्हणजे ज्या प्रकारचं फुलं आहे त्या प्रकारचा रंग, काही पांढऱ्या असतात, गुलाबी असतात. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे. आता ही पुमंग जे आहे हे पुल्लिंगी दल आहे आणि त्यांना पुंकेसर असं म्हणतात. आणि स्त्रीलिंगी जायांगे हे स्त्रीलिंगी दल आहे. आता पुमंग हे पुल्लिंगी दल आहे. पुल्लिंगी दलामध्ये कोण कोण येतं? परागकोश आणि वृत्त. आणि जायांगामध्ये कोण येतं? कुक्षीवृत्त आणि अंडाशय. जायांगी हे स्त्रीलिंगी दल आहे. त्याच्या घटक दलांना स्त्रीकेशर असं म्हणतात. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडलं असतील तर अशा फुलांना उभयलिंगी फुल म्हणतात. आता एकाच फुलामध्ये पुमंग पण आहे आणि एकाच फुलामध्ये जायांग पण आहे. म्हणजे एका फुलामध्ये पुंकेसर पण आहे आणि त्याच फुलामध्ये स्त्रीकेशर पण आहे. अशी जी फुलं असतात त्या फुलांना उभयलिंगी फुल म्हणतात. त्याचं उदाहरण आहे जास्वंद. जास्वंदीच्या फुलामध्ये हे दोन्ही घटक असतात. जर फुलामध्ये वरीलपैकी एकच मंडल असेल, म्हणजे समजा एखाद्या फुलामध्ये जायांग असेल किंवा एखाद्या फुलामध्ये फक्त पुमंगच असेल, म्हणजे एकच मंडल असेल, तर अशा फुलाला एकलिंगी फुल म्हणतात. मग जर फक्त पुमंगच असेल तर नर फुल. आणि जर समजा एखाद्या फुलामध्ये फक्त पुमंगाचाच भाग असेल तर त्याला नर फुल म्हणायचं. आणि एखाद्या फुलामध्ये जर जायांग असेल तर अशा फुलाला मादी फुल म्हणतात. ह्याचं उदाहरण साधं आहे पपई. बघा, काही पपईच्या झाडाला फळं येतात आणि काही पपईंच्या झाडाला फळं येत नाहीत. फुल असतं पण फळं येत नाहीत. अशी ही एकलिंगी फुलाची काही उदाहरणं आहेत. बघा, बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो, आपण आता पाहिलं, जो फुलाचा खालचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये समजा हा तुमचा देठ आहे, हा देठ असतो, अशा फुलांना पुष्पवृत्त म्हणतात. आणि अशा फुलांना पुष्पवृत्त म्हणतात आणि फुलांना पुष्पवृत्ती फुले म्हणतात. तर देठच नसणाऱ्यांना हा जो देठ आहे, हा पुष्पवृत्ताचा जो देठ आहे, हा जर देठच नसेल, समजा हा जो आहे हा जर देठच नसेल तर अशा फुलांना स्थानबद्ध फुलं असं म्हणतात. प्रत्येक पुंकेसरला एक वृत्त असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो. परागकोशामध्ये 4 कप्पे असतात.
जर आपण याचं बारकाईनं जर निरीक्षण केलं तर परागकोशामध्ये 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक म्हणतात. या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर येतात. आता जर आपण ह्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर या आकृतीमध्ये इथं तुम्हाला दिसेल हे जे आहेत हे परागकोश फुटतात आणि त्याच्यातून परागकण बाहेर येतात. जायांगाचे घटक दल म्हणजे स्त्री केशर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. प्रत्येक स्त्री केशराच्या मुळाशी एक अंडाशय असतं. इथं आपण पाहिलं प्रत्येक स्त्री केशराच्या मुळाशी एक अशा पद्धतीचं एक अंडाशय आहे. अंडाशयाच्या वरच्या दिशेने एक पोकळ अशी एक नळी गेलेली तुम्हाला वरती दिसते. कुक्षिवृत्त आहे. कुक्षिवृत्ताच्या टोकाशी एक ही आहे, ही कुक्षी आहे. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांड असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक युग्मन, एक गुणी अर्धसूत्री अंडपेशी आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रक असतात. परागकोशातील परागकण हे जे परागकोश आहेत, या परागकोशातील परागकण स्त्री केशराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात. यालाच परागगण असं म्हणतात. आता हे जे परागकोशातील परागकण आहेत हेच परागकण या फुलातील कुक्षीवर स्थिर होतात. यालाच परागगण किंवा परागीभवन असं म्हणतात. मग हे कशामार्फत होतात तर परागगण अजैविक घटक कोणकोणते आहेत? वारा, पाणी, कीटक, पक्षी, इतर प्राणी, पक्षी यांच्या मदतीनं होते. परागगणाच्या वेळी कुक्षी, ही जी कुक्षी आहे ही कुक्षी चिकट असते. आपण बघा आता आवर्तबीजी वनस्पतीमधील द्विफलन नेमकं आहे ते कशा पद्धतीनं होतं याचा विचार करू. इथे एक मी तुम्हाला डायग्राम दाखवलेले आहे. आवर्तबीजी वनस्पतीमधलं हे द्विफलन आहे, त्याची ही आकृती आहे. ती कशा पद्धतीनं होते याचा विचार करूया आपण. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा आपण अगोदर पाहिलं की परागकण अजैविक घटकामार्फत फुलातील कुक्षीवरती पडतात. ही जी कुक्षी आहे ती चिकट असते. या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यानंतर ते अंकुरित होतात. इथं दाखवलेलं आहे बघा, परागकण या कुक्षीतील ह्याच्यावर पडल्यानंतर ते अंकुरित होतात, म्हणजे त्या 2 पुयुग्मक तयार होतात. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये हे 2 पुयुग्मक तयार झालेले आहेत. इथं मी नाव दिलेलं आहे, 2 पुयुग्मक तयार झालेले आहेत. एक दीर्घ परागनलिका तयार होती. ही जी आहे ही एक लांब अशी परागनलिका तयार होते. परागनलिका 2 पुयुग्मक वाहून नेते. ही परागनलिका कुक्षीवृत्तामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोचते. आता इथं दाखवलेलं आहे बघा, ही परागनलिका ही बीजांडामध्ये आतमध्ये पोचते. ते परागनलिकेच्या अग्र फुटते. आता इथं त्याचा अग्र फुटल्यानंतर ह्याच्यात 2 फुटते आणि दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. आता हे 2 पुयुग्मक भ्रूणकोशात सोडल्यानंतर जातात. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीचे संयुग पावतं आणि युग्मनच तयार होतं. ह्याच्यातलं एक पुयुग्मक ह्या अंडपेशीचे संयुग पावतं आणि युग्मनच तयार होतं. यालाच फलन असं म्हणतात. दुसरे जे पुयुग्मक आहे ते ध्रुवीय केंद्रकाशी संयुग पावून भ्रूणपोष तयार होतो. या प्रक्रियेत 2 पुयुग्मक भाग घेतात, म्हणून याला द्विफलन असं म्हणतात. आता दुसरा जो आहे, दुसरा पुयुग्मक आहे हा भ्रूणकोशामध्ये भ्रूणकोश तयार करतो, म्हणून या फलनाला आपण द्विफलन असं म्हटलं जातं. हे लक्ष द्या. आता आपण पाहिलं की आवर्तबीजी वनस्पतीमधील द्विफलन कसं होतं किंवा यांनाच द्विफलन असं का म्हणतात, त्याच्या 2 ह्याच्यापासून काय काय तयार होतं. आता आपल्याला खाली एक प्रश्न आहे की माहीत आहे का तुम्हाला की ते 2 फुलांच्या आकृत्या दाखवलेल्या 2 वनस्पतीच्या. जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या 2 फुलामध्ये होते त्याला म्हणतात
स्वयंपरागन. आता स्वयंपरागन म्हणतात की तर आता समजा ह्या एका फुलातील परागकण याच फुलामध्ये त्याच झाडाच्या दुसऱ्या फुलामध्ये पडतात, याला म्हणायचं स्वयंपरागन. किंवा किंवा एका फांदीवरच्या फुलातील परागकण त्याच झाडातील दुसऱ्या फांदीवरच्या फुलात पडतात, त्याला म्हणायचं स्वयंपरागन. तर परागन क्रिया जेव्हा एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतीमधील फुलामध्ये घडून येतं. आता परपरागन म्हणजे काय? जेव्हा परागन क्रिया एकाच जातीच्या दोन भिन्न जात त्यांची एकच पण वनस्पती त्या दोन भिन्न आहेत, तर या फुलातील समजा हे परागन समजा ही एकाच जातीतील दुसरी वनस्पती आहे, या जातीतील दुसऱ्या वनस्पतीतील फुलातील कुक्षीवर परागण पडतात, याला म्हणायचं परपरागन असे म्हणतात. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं ज्या अनेक भरपूर उत्पन्न देणाऱ्या व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतीच्या नवीन जातीची निर्मिती करताना शास्त्रज्ञ परपरागीभवन ब्रशच्या साहाय्याने घडवून आणतात. म्हणजे परपरागन होणं किती गरजेचं आहे, तरच त्या फुलामध्ये लैंगिक प्रजनन होतं. उदाहरणार्थ आपल्याकडे आहे सूर्यफूल, सूर्यफुलामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं प्रजनन घडवून आणलं जातं. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं की परागणाचे दोन प्रकार. पहिला प्रकार स्वयंपरागन आणि परपरागन म्हणजे काय. आता आपल्याला पाहायचं आहे नेमकं बीजांकुरण कसं होतं. तर बघा, फलनानंतर जे द्विफलन होतं त्याच्यातील एक युग्मनच्या फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होतं. फळ फुटून बीज जमिनीवर पडतो. आता समजा एखादं फळ आहे, त्या फळाचं रूपांतर फळ फुटतं आणि त्या फळामध्ये असणाऱ्या ज्या बिया आहेत त्या बिया समजा ह्या जमिनीवर पडल्या जातात. जमिनीवर पडल्यानंतर त्यांना जर अनुकूल परिस्थितीमध्ये ह्या मातीमध्ये रुजतात. मातीमध्ये रुजल्यानंतर बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनाजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते, यालाच बीजांकुरण. आता बघा इथे दाखवलेलं आहे, ह्या बिया फळातल्या ह्या बिया फळ पिकल्यानंतर फळ फुटतं, फळातील या बिया जमिनीत पडल्या जातात, जमिनीत त्या रुजल्या जातात, त्यांना त्या बियांना अंकुर येतो. अंकुर आल्यानंतर त्या बियांना मुळं फुटतात. मुळं फुटल्यानंतर त्या बियातील हा जो वरचा अंकुर आहे तो वरती जातो आणि या वरती गेलेल्या अंकुरापासून ती वनस्पती पूर्ण ही तयार होते, यालाच म्हणतात बीजांकुरण. बीजांकुरण म्हणजे काय नेमकी व्याख्या? बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनाजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते, यालाच बीजांकुरण असं म्हणतात. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बीजांकुरण म्हणजे काय याच्याविषयी माहिती घेतली. आता तुम्हाला एक करून पाहायला एक त्यांनी कृती दिलेली आहे. काय सांगितलेलं आहे? घरातील कोणत्याही प्रकारचं कडधान्य घ्या, त्याच्यापैकी 10-12 दाणे एका चंचूपात्रामध्ये किंवा काचेच्या ग्लासमध्ये कडेने तुम्हाला दिसतील असे मातीत पेरा. त्या चंचूपात्रामध्ये माती घ्या आणि त्या मातीमध्ये टाका. त्यास दररोज पाणी घालत जा. आढळून येणारे बदल नोंदवा. तर ते जे बदल घडतात ते कशा पद्धतीनं बदल घडतात ते पहा. म्हणजे मगाशी मी जसं तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं, तो बी त्याला थोडासा अंकुर फुटेल, त्याला मुळं फुटतील. मुळं फुटल्यानंतर त्याचा काही भाग जमिनीच्या वर जाईल, त्याला पानं येतील आणि त्याच्यापासून वनस्पती तयार होईल. खालचा प्रश्न आहे तुम्हाला थोडे आठवा असा एक प्रश्न आहे. रासायनिक नियंत्रणाद्वारे कोणकोणते संप्रेरक मानवी प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करतात? आता ह्याच्यामध्ये कोणते आहेत? टेस्टोस्टेरॉन, एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे संप्रेरक आहेत ते प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करतात. दुसरा प्रश्न आहे बघा त्यांनी, पुरुषामध्ये व स्त्रियामध्ये कोणती संप्रेरक वयात येताना शारीरिक बदल घडवण्यास कारणीभूत ठरतात? हा जो दुसरा प्रश्न आहे तुमचा, या प्रश्नाचं बघा काय उत्तर आहे की पुरुषामध्ये व स्त्रियामध्ये कोणते संप्रेरक असतात? तर पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रियामध्ये एस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे दोन संप्रेरक स्त्रियामध्ये असतात आणि पुरुषामध्ये एकच असतं. तिसरा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे थोड्या आठवामधला की लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 व मुलाचे वय किमान 21 वर्ष असावे. या कायद्याचे महत्त्व काय? कारण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जर सक्षम होतं ते वय आहे तुमचं
मुलींचं वय आहे 18 वर्ष आणि मुलांचं वय आहे 21 वर्ष. म्हणून ते कायद्यानं लग्नाचं वय ग्राह्य केलेलं आहे, कारण त्यावेळेला ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होत असतात. आता पुढचा मुद्दा आहे आनुवंशिकता व परिवर्तन. या पाठामध्ये आपण पाहिले की पुरुषामध्ये मानवामध्ये एकूण 46 गुणसूत्र आहेत. त्या गुणसूत्रापैकी 23 गुणसूत्राच्या जोड्या असतात. त्या 23 गुणसूत्राच्या जोड्यापैकी एक जोडी ही लिंगी गुणसूत्र असते आणि राहिलेल्या 22 जोड्या ह्या अलिंगी गुणसूत्र असतात. आनुवंशिकता व परिवर्तन या पाठामध्ये आपण पाहिले की पुरुषामध्ये XY ही लिंगी गुणसूत्र असतात, तर स्त्रियामध्ये XX ही लिंगी गुणसूत्र असतात. या लिंग गुणसूत्रामुळे स्त्री आणि पुरुषाच्या शरीरामध्ये विशिष्ट अवयव असलेल्या प्रजनन संस्था असतात. म्हणजे दोघांच्या ज्या प्रजनन संस्था, ज्या अवयव असणाऱ्या प्रजनन संस्था आहेत त्या वेगळ्या आहेत. या लिंगी गुणसूत्रामुळे स्त्री आणि पुरुषाच्या शरीरामध्ये विशिष्ट अवयव असलेल्या प्रजनन संस्था तयार होतात. पुरुषामध्ये Y गुणसूत्र वेगळे असते तर स्त्रियामध्ये असते, तर X हे गुणसूत्र स्त्रिया आणि पुरुषामध्ये सारखंच असतं. म्हणजेच Y गुणसूत्र फक्त पुरुषत्वासाठी कारणीभूत असतं, तर X स्त्रीत्वासाठी. मग पुरुषामध्ये X गुणसूत्र कशासाठी असतं, तर पुरुषामधलं X गुणसूत्र आणि स्त्रियामधलं जर X गुणसूत्राचा संयोग झाला किंवा मिलन झालं तर जन्माला येणारी मुलगी असते. आता आपण मानवी प्रजनन संस्था कशी असते आणि तिचं कार्य कसं चालतं याच्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. आपण मानवी पुरुष प्रजनन संस्था, आता ही जी तुम्हाला तुमच्या समोर जी आकृती दिसते ही पूर्ण आकृती मानवी पुरुष प्रजनन संस्थेची आहे. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल मानवी पुरुष प्रजनन संस्था याच्यामध्ये वृषण, विविध वाहिन्या. आता ह्याच्यामध्ये दाखवले होते हे वृषण आहेत, ह्या ज्या आहेत ह्या विविध प्रकारच्या ह्या वाहिन्या आहेत. ही वाहिन्या आणि ग्रंथी इथं याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहेत. रसकलन वाहिनी, शुक्रवाहिनी, मूत्रजनन वाहिनी, पुररस्त ग्रंथी, या सगळ्याच्या मिळून ही मानवी पुरुष प्रजनन संस्था तयार. आता वृषण जे आहे हे वृषण उदर पोकळीच्या बाहेर वृषण कोशामध्ये असतं. हे जे आहे हे ब्लॅक कलरचं हे वृषण कोश आहेत. याच्या आतमध्ये हे वृषण असतं. वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. या वृषणामध्ये असंख्य कितीतरी जास्त प्रमाणात ह्या शुक्रजनन नलिका असतात. त्यामध्ये असलेल्या जननत आदी स्तराच्या पेशी अर्धसूत्री पद्धतीनं विभाजित होऊन शुक्रपेशी तयार करतात. मग तुम्हाला प्रश्न विचारतील वृषणाचं नेमकं कार्य काय, तर वृषणाचं नेमकं कार्य आहे की ह्याच्यामध्ये शुक्रपेशी तयार करणं, किंवा वृषणामध्ये कोणतं संप्रेरक असतं, टेस्टोस्टेरॉन नावाचं संप्रेरक असतं. पुढचा याच्यामध्ये मुद्दा आहे तयार झालेल्या शुक्रपेशी विविध नलिकाद्वारे पुढे पाठवल्या जातात. याच्यामध्ये ज्या तयार झालेल्या ज्या शुक्रपेशी आहेत या शुक्रपेशी या शुक्रवाहिनी नलिकेद्वारे ह्याच्या तयार झालेल्या या पेशी या शुक्रवाहिनी नलिकेद्वारे पुढे पाठवल्या जातात. त्या नलिकेचा क्रम वृषण जालिका, ह्याचा क्रम कशा पद्धतीने असतो, ह्या शुक्रपेशी तयार झालेल्या ज्या वृषणामध्ये तयार झालेल्या ज्या शुक्रपेशी आहेत त्याचा क्रम वृषण ही जालिका, या जालिकेमार्फत शुक्रवाहिनी, अपवाहिनी, आदिवृषण, शुक्रवाहिनी, रसकलन वाहिनी, मूत्रजनन मार्ग. मग ह्याच्यामार्फत या मूत्राशयामधून या मूत्रजनन मार्गामध्ये येतात. वाहिनी असा आहे शुक्रपेशी जशा जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलल्या जातात. समजा शुक्रपेशी इथून या वाहिनीत ढकलल्या जातात किंवा इथून अशा पुढे ढकलल्या जातात, तसे त्याचे परिपक्वन होऊन ते फलन करण्यास प्राप्त होतात. म्हणजे ज्यावेळेला एका वाहिनीतून दुसऱ्या वाहिनीत जात असतात त्यावेळेला त्या परिपक्व होतात आणि परिपक्व झाल्यामुळे ते फलन करण्यास प्राप्त होत असतात. पुढचा आहे शुक्राशयाचा स्त्राव. आता हा जो शुक्राशय आहे या शुक्राशयाचा स्त्राव रसखलन ग्रंथीमध्ये स्रवला जातो. आता ह्या शुक्राशयाचा जो स्त्राव आहे तो रसखलन ग्रंथी ज्या आहेत, या उदाहरणार्थ या ठिकाणी ह्या रसखलन ग्रंथी आहेत. या रसखलन ग्रंथीमध्ये
स्त्रवला जातो व पुनरस्त ग्रंथी, आता ह्या ज्या आहेत ह्या तुमच्या आहेत, याच्या आतमधल्या ह्या इथल्या ह्या पुनरस्त ग्रंथी त्यांचा स्त्राव्य मूत्रजनन वाहिनीमध्ये स्त्रवतात. म्हणजे ह्या दोन्ही ग्रंथीचा स्त्राव्य ह्या मूत्रजनन वाहिनीमध्ये स्त्रवतात. हे सर्व स्त्राव्य आणि शुक्राणू मिळून, म्हणजे आलेला शुक्राणू, दुसरा आहे तो म्हणजे रसकलन वाहिनी, तिसरा आहे म्हणजे पुनरस्त ग्रंथी, ह्या मूत्रवाहिनीत गेल्यानंतर या सर्वांचा स्त्राव्य आणि शुक्राणू मिळून जो रेत तयार होतो त्यालाच युरिया किंवा रेत असं म्हणतात. हे रेत मग या शिश्नाद्वारे शरीराच्या बाहेर टाकलं जातं. मूत्रजनन वाहिनी व शिश्न वगळता, म्हणजे मूत्रजनन वाहिनी आणि हे जे शिश्न आहे हे दोन्ही, मूत्रजनन वाहिनी आणि शिश्न हे दोन्ही वगळता सर्व अवयवांची प्रत्येकी एक जोडी असते. उदाहरणार्थ शुक्रवाहिनीची एक जोडी आहे, पण मूत्रजनन वाहिनी आणि शिश्न यांचे एकच आहे, पण यांच्या दुसऱ्यांच्या एक जोड्या आहेत. आपण आता मानवी पुरुष प्रजनन संस्था पाहिली. आता आपल्याला पाहिजे ती म्हणजे स्त्री प्रजनन संस्था. आता ही तुमच्या समोर जी आहे ती स्त्री प्रजनन संस्थेची ही आकृती आहे. आता या आकृतीमध्ये जर तुम्ही निरीक्षण केले तर तुम्हाला काय दिसेल, स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव हे उदरपोकळीतच असतात, म्हणजे शरीराच्या आतमध्ये उदरपोकळीत असतात. त्यामध्ये काय काय असतं, एक आहे ते म्हणजे अंडाशय असतं, दुसरं आहे अंडाशयाची एक जोडी असते, अंडनलिकेची, ही जी अंडनलिका आहे या अंडनलिकेची एक जोडी असते, अंडनलिकेची एक जोडी, एक गर्भाशय असतं, इथं दाखवलेलं आहे तुम्हाला. हे जे आहे हे ते गर्भाशय आहे. या व्यतिरिक्त कंद मूत्रमार्ग ग्रंथीची एक जोडी असते, म्हणजे ज्याला आपण मूत्रमार्गाची ही जी आहे ही एक जोडी असते आहे. साधारणतः प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीनं एका अंडाशयातून उदरपोकळीमध्ये सोडले जाते. आता प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी जे आहे ती एक अंडपेशी आळीपाळीनं, म्हणजे ह्याच्यामधली जे अंडाशयामधली जे अंडपेशी आहे ते आळीपाळीनं प्रत्येक महिन्याला या अंडनलिकेतून ह्या उदरपोकळीमध्ये सोडली जाते. अंडनलिकेच्या टोकाचा भाग नरसाळ्यासारखा असतो. त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते, त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते. त्या छिद्रातून अंडपेशी अंडनलिकेमध्ये, या ठिकाणी बघा एक छिद्र असतं, या छिद्रातून ह्या अंडपेशी या अंडनलिकेमध्ये सोडल्या जातात. अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमक असतात. इथे जर तुम्ही पाहिले तर अशा पद्धतीचे हे रोमक असतात. या रोमकातून ते अंडपेशी आतमध्ये जाते. हे रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतं. मग ही जी अंडपेशी आहे, अंडाशयातून तयार झालेली अंडपेशी या अंडनलिकेत येते. अंडनलिकेत रोमक असतात, या रोमकामार्फत ती अंडपेशी याच्यातून ह्या गर्भाशयाकडे ढकलली जाते. आता ह्याच्यानंतर तुम्हाला दुसरा मुद्दा आहे मानवी स्त्री प्रजनन संस्थेमध्ये. आता युग्मक निर्मिती कधी होते, युग्मकाची निर्मिती कधी होते? शुक्रपेशी आणि अंडपेशी. आता शुक्रपेशी म्हणजे मानवी पुरुष प्रजनन संस्थेतील वृषणामध्ये तयार होणारा शुक्रपेशी आणि स्त्री प्रजनन संस्थेमध्ये तयार होणारी अंडाशयामधले अंडपेशी, हे दोन्ही युग्मक अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. पुरुषाच्या वृषणामध्ये यौवन अवस्थेपासून पुढे मरेपर्यंत शुक्रपेशी तयार होतात. जे पुरुषामध्ये आपण जे पाहिलं होतं वृषणाचे जोडे आहेत, त्या वृषणामध्ये ज्या शुक्रपेशी आहेत त्या जन्मल्यापासून मरेपर्यंत तयार होतात. पण स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी त्यांच्या अंडाशयात, हे जे अंडाशय आहे या अंडाशयामध्ये 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येनं अपक्व अंडपेशी असतात. स्त्री जन्माच्या वेळेला, म्हणजे ज्यावेळेला भ्रूण स्त्री जन्माला येते त्यावेळेला स्त्रीचं हे असतं. तथापि स्त्रियाच्या अंडाशयात मात्र यौवनावस्थेपासून पुढे रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत, आता रजोनिवृत्तीचं वय म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहे. साधारणतः वय वर्ष 45 वर्षापर्यंत, 45 वर्षापासूनचा पुढचा काळ जो आहे त्याला रजोनिवृत्तीचा काळ म्हणतात.
दरमहा एक अंडपेशीचे परिपक्व होऊन ते अंडमोचन होते. म्हणजे ह्याच्यातली एक अंडाशयातली एक अंडपेशी अंडनलिकेतून गर्भाशयामध्ये जाते. कुठंपर्यंत? 45 वर्षापर्यंत. स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वय परत्वे थांबण्याला रजोनिवृत्ती असं म्हणतात. आता स्त्री प्रजनन संस्थेचं कार्य वय परत्वे म्हणजे त्या स्त्रियाचं जर वय 45 वर्षाच्या पुढे असेल तर त्याला प्रजनन संस्थेचं कार्य थांबते, याला म्हणायचं रजोनिवृत्ती. साधारणतः 40 ते 45 ते 50 वर्षादरम्यान स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचं कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे स्त्रवणे विस्कळीत होते. यामुळे रजोनिवृत्ती होते. कारण त्यांचं जे कार्य आहे संप्रेरक, आपण जे अगोदर पाहिलं होतं, स्त्रियामध्ये 2 संप्रेरक असतात, एक म्हणजे एस्ट्रोजन आणि दुसरा आहे तो म्हणजे प्रोजेस्टेरॉन. यांच्या विस्कळीतपणामुळं ते कार्य थांबतं. यालाच आपण रजोनिवृत्ती असं म्हणतात. त्याच्यामधला दुसरा भाग आहे तो म्हणजे फलन. आता फलन नेमकं कसं होतं? शुक्राणू व अंडपेशी एकत्रित येऊन युग्मनज तयार होण्याच्या प्रक्रियेस फलन म्हणतात. म्हणजे मानवातील वृषणामधील शुक्राणू आणि स्त्रियातील अंडाशयातील अंडपेशी या दोघांचं एकत्रित येऊन जे युग्मनज तयार होतं या क्रियेला फलन असं म्हणतात. मानवामध्ये फलनाची प्रक्रिया शरीर अंतर्गत होते. शरीराच्या आतमधले समागमावेळेस स्त्रीच्या योनी मार्गात रसकलित केला जातो. जो रेत आहे तो या स्त्रीच्या योनी मार्गामध्ये रसखलित केला जातो. रेतातील काही दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू योनीमार्गे गर्भाशय अंडनलिका असा प्रवास. आता पुरुषामधले येणारे जे शुक्राणू आहेत त्या योनी मार्गातून या गर्भाशयामध्ये जातात. आता या गर्भाशयामध्ये गेल्यानंतर अंडाशयामधली जी अंडपेशी आहे त्या अंडपेशी या गर्भाशयामध्ये येते आणि पुरुषामधला शुक्राणू या दोघांचं फलन होतं. फलन झाल्यानंतर बघा गर्भाशय अंडनलिका असा प्रवास करतात व त्यातील एक शुक्राणू अंडनलिकेमध्ये असणाऱ्या एकमेव अंडपेशीचं फलन करतो. म्हणजे ह्याच्यात अंडाशयातून येणारी अंडपेशी आणि पुरुषाच्या वृषणामधून येणारी शुक्रपेशी या अंडाशयातील एकाच अंडपेशीचं एकच शुक्राणू फलन करतो. यौवन अवस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत साधारणतः 10 ते 17व्या वर्षापासून 45 ते 50व्या वर्षापर्यंत दरमहा एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते. म्हणजे साधारणपणे 10 ते 50 वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला अंडाशयातील एक अंडपेशी ह्या अंडाशयातून बाहेर पडते. म्हणजे रजोनिवृत्तीपर्यंत फक्त 2 ते 4 दशलक्ष अंडपेशीपैकी साधारणतः 400च अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडतात. उरलेल्या सर्व अंडपेशीचा ऱ्हास होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल आणि आज पाहिलेल्या व्हिडिओवरती काही एक कृतीपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा, पहिली कृतीपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, तिथं वरती धड्याचं नाव वगैरे सगळं टाकलेलं आहे. खाली प्रश्न आहे, आकृतीचं निरीक्षण करून त्या खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. आता पहिली जी तुम्हाला आकृती दाखवलेली आहे ते अमिबाचे आहे. वरील आकृतीत सजीवाचं नाव काय आहे? वरील आकृतीतील सजीवाचं नाव काय आहे? अमिबा. हा सजीव एकपेशी आहे का बहुपेशी? एकपेशी. हा सजीवातील अलैंगिक प्रजननाचा प्रकार कोणता? तर ह्याचा प्रकार आहे द्विविभाजन. या सजीवामधील विभाजन कोणत्या अक्षातून होतं? आपण काल पाहिलं होतं की अमिबाला निश्चित आकार नसल्यामुळं त्याचं जे विभाजन आहे ते कोणत्याही अक्षातून होतं. दुसरा प्रश्न आहे बघा, त्यांनी पॅरामोसियमचं तुम्हाला हे दिलेलं आहे. याच्यामध्ये विचारलेलं आहे की वरील आकृतीतील सजीवाचं नाव काय आहे? पॅरामोसियम. हा सजीव एकपेशी आहे का बहुपेशी आहे? एकपेशी आहे. या सजीवातील अलैंगिक प्रजननाचा प्रकार कोणता आहे? द्विविभाजन. या सजीवामधील विभाजन कोणत्या अक्षातून होतं? आपण शिकलो पॅरामोसियममधलं द्विविभाजन हे आडव्या अक्षातून होत असतं. तिसरा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की वरील आकृतीतील सजीवाचं नाव काय आहे?
तर याचं नाव आहे युग्लिना। हा सजीव एकपेशीय आहे का बहुपेशीय आहे? एकपेशीय। या सजीवातील अलैंगिक प्रजननाचा प्रकार कोणता आहे? द्विविभाजन। या सजीवामधील विभाजन कोणत्या अक्षातून होतं? युग्लिनामध्ये द्विविभाजन हे उभ्या अक्षातून होतं। पुढचा प्रश्न त्याने चौथा प्रश्न आकृतीवर विचारलेला आहे। इथं समोर तुम्हाला चौथ्या प्रश्नाची आकृती दिसत्या। हा एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा कोणता प्रकार आहे? तर हा बहुविभाजन आहे। आता हा बहुविभाजन कुणामध्ये होतो? तर हा जो बहुविभाजन आहे हा बहुविभाजन हा अमिबामध्ये होतो। आता अमिबामध्ये इथं तुम्हाला दिसतंय याला नाव दिलेलं आहे पुट्टी। हा जनक अमिबा आहे, त्याची पुट्टी तयार होते। ती कशी होते आपण पाहिलेले आहे। ही आकृतीतील भागांना नावे द्यायचे आणि याच्यापासून हे नवजात अमिबा तयार होतात। हा एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा प्रकार थोडक्यात स्पष्ट करा। काल आपण शिकलोय पुट्टी कधी पुट्टी अमिबामध्ये पुट्टी कधी तयार होते, पुट्टीपासून ती पुट्टी कधी फुटते, फुटल्यानंतर त्याच्यातून कसे अमिबा तयार होतात ते। पाचवा तुम्हाला इथं डायग्राम दिलेले आहे। पाचवी डायग्राम तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की हा एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा कोणता प्रकार आहे? तर हा किण्व दिसतोय म्हणजे कलिकायन आहे। आकृतीतील भागांना नावे तुम्ही देऊ शकता। नवजात किण्व, जनक किण्व, त्याचा फुगवटा तयार होतो, त्याची कलिका तयार होते आणि त्याच्यापासून नवजात किण्व तयार होतं। हा एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा प्रकार थोडक्यात स्पष्ट करा। कसं होतं काल आपण त्याच्याविषयी माहिती घेतलेली आहे। सहावा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा। इथं समोर तुम्हाला एक आकृती दिसते। हा बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा कोणता प्रकार आहे? काल आपण पाहिलं होतं हा खंडीभवन, बहुपेशीय सजीवातील खंडीभवन हा प्रकार आहे। आकृतीतील बहुपेशीय सजीवाचं नाव लिहा। आकृतीतील बहुपेशीय सजीवाचं नाव आहे स्पायरोगायरा। तिसरा प्रश्न आहे या प्रकारचे अलैंगिक प्रजनन कोणकोणत्या सजीवांमध्ये होतं? काल आपण पाहिलं होतं शैवाल, स्पायरोगायरा, सायकॉन आणि स्पंज यासारख्या सजीवांमध्ये होतं। बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा हा प्रकार थोडक्यात स्पष्ट करा। काल आपण सांगितलं होतं की स्पायरोगायरा म्हणजे शैवालाला जर मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध होतात त्यावेळेला त्यांच्या तंतूची वाढ होते आणि ते तंतू छोट्या छोट्या भागामध्ये खंडीभूत केले जातात आणि त्या छोट्या छोट्या तंतूपासून नवीन स्पायरोगायरा किंवा नवीन शैवाल तयार होतं। त्याच्यानंतर सातवा प्रश्न तुम्हाला इथं विचारलेला आहे बघा आकृतीवरून। तो एक आकृती दाखवलेली आहे तुम्हाला। हा बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा प्रकार कोणता आहे? तर हा प्रकार आहे पुनर्जनन। आकृतीतील बहुपेशीय सजीवाचं नाव आहे प्लॅनेरिया। बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजननाचा प्रकार थोडक्यात स्पष्ट करा। कारण आपण सांगितलं होतं की प्लॅनेरियासारखा जो सजीव आहे तो सजीव एका विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून एक सजीव तयार करतो। यालाच आपण काल पुनर्जनन असं म्हटलं होतं। याची व्याख्या मी आता तुम्हाला सांगितली। आठवा प्रश्न आहे तो तुम्हाला चित्र दाखवलेला आहे। त्याच्यामध्ये विचारलेला आहे हा बहुपेशीय सजीवातील लैंगिक प्रजननाचा प्रकार कोणता आहे? तर हा आहे मुकुलायन। आकृतीतील बहुपेशीय सजीवाचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे हायड्रा। बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा हा प्रकार थोडक्यात आता मुकुलायन काल आपण शिकलो होतो की कशा पद्धतीनं होतं, त्याला जो फुगवटा तयार होतो त्याला मुकुल म्हणतात। काल आपण पाहिलंय त्याच्याविषयी। आता मी नववा तुम्हाला परत विचारलेला प्रश्न आहे बघा। नववा हा बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा कोणता प्रकार आहे? हा शाकीय प्रजनन। आकृतीतील बहुपेशीय सजीवांचं नाव लिहा। पहिला आहे रताळ, दुसरा आहे पानफुटी आणि तिसरा आहे बटाटे। बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा हा प्रकार थोडक्यात स्पष्ट करा। आता शाकीय प्रजनन या प्रजननाची व्याख्या आपण काल पाहिली होती। मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवाच्या मदतीनं होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन म्हणतात। 10वा आकृतीवरून प्रश्न विचारलेला आहे। 10वा हे आहे बघा। या बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा कोणता प्रकार आहे? तर हा
बीजाणू निर्मितीचा आहे. आकृतीतील बहुपेशीय सजीवाचं नाव काय आहे? म्युकर किंवा याला बुरशी म्हणतात. बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा हा प्रकार थोडक्यात स्पष्ट करा. कशी बुरशी तयार होते ते. 11वा आपण आत्ताच पाहिला की हे तुम्हाला जे डायग्रॅम दिसते हे फुलाचे आहे. मी आता याची उत्तरं नाही, तुम्ही शोधायचे. वनस्पतीमधील कोणता अवयव हा लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे? दुसरा प्रश्न आहे, फुलातील 4 मंडले कोणती आहेत? कोणत्या मंडलाला आवश्यक मंडल म्हणतात? चौथा प्रश्न आहे, कोणत्या मंडलाला अतिरिक्त मंडल म्हणतात? 5वा प्रश्न आहे, निदलपुंज हे कोणत्या रंगाचं असतं? 6वा प्रश्न आहे, पाकळ्या म्हणजे काय असतात? 7वा आहे, फुलातील कोणते भाग पुंकेसर यामध्ये येतात? 8वा आहे, फुलातील कोणता भाग स्त्रीकेशर यामध्ये येतात? 9वा आहे, उभयलिंगी फूल म्हणजे काय? 10वा आहे, एकलिंगी फूल म्हणजे काय ते सांगून उदाहरण लिहा. 11वा आहे, पुष्पवृत्त म्हणजे काय? आणि 12वा आहे, स्थानबद्ध फूल म्हणजे काय? याच्या उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहा. 12वी एक तुम्हाला आकृती दिलेली आहे, त्याच्यावर काही प्रश्न आहेत बघा. परागण किंवा परागभवन म्हणजे काय आपण आता पाहिलं. परागणाचे 2 प्रकारही पाहिले. त्या परागकणाच्या प्रकाराचे म्हणजे स्वयंपरागण आणि परपरागणच्या व्याख्या लिहायच्या आहेत. पुढचा मुद्दा आपण 13वा आकृती पाहिली होती. ती इथं तुम्हाला 13 नंबरची आकृती जी दिसत्या त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की या आकृतीवरून कशाचा बोध होतो? तर बीजांकुरणाचा होतो. त्याची व्याख्याही मी तुम्हाला आत्ता सांगितली. बीजांकुरणाची व्याख्या आपण अगोदर शिकत असताना पाहिली होती. बीजातील भ्रूणकोशाचा वापर करून युग्मनाजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते, यालाच बीजांकुरण असं म्हणतात. 14 नंबरची जी आकृती आहे त्याच्यावरून आपल्याला इथं तुम्हाला बघा पहिलाच प्रश्न आहे, या प्रजनन संस्थेचं नाव काय आहे? मानवी पुरुष प्रजनन संस्था. वृषण हे शरीराच्या आत का बाहेर असतं? तर शरीराच्या आपल्या बाहेर असतं. वृषणाचे कार्य कोणतं? तर आपण शिकलो मगाशी, शुक्राणू तयार करणे किंवा टेस्टोस्टेरॉन नावाचं संप्रेरक तयार करणे. रेतामध्ये कोणती शर्करा असते? रेतामध्ये फ्रुक्टोज नावाची शर्करा असते. पुरुषामध्ये कोणते संप्रेरक असतं? आपण शिकलो पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं संप्रेरक असतं. 15वी जी आकृती आहे ती आकृती बघा. ही तुम्हाला या प्रजनन संस्थेचं नाव काय? या प्रजनन संस्थेचं नाव आहे मानवी स्त्री प्रजनन संस्था. स्त्री प्रजनन संस्था शरीराच्या आतमध्ये असते का बाहेर? तर आतमध्ये. आपण अगोदर उदर पोकळीतच असते. स्त्रीच्या रजोनिवृत्तीचा काळ कोणता असतो? 40 ते 45 वर्ष. फलन म्हणजे फलनाची व्याख्या शिकलो. या संस्थेचं फलन, या संस्थेचं कार्य आपल्याला थोडक्यात स्पष्ट करायचं आहे. स्त्रियांमध्ये कोणते संप्रेरक असतात? आपण शिकलो अगोदर. एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन नावाची संप्रेरक असतात. इथंच आज आपण थांबणार आहोत.